हा डाळवडा बघा, हा लाखोरीच्या डाळीपासून तयार केलेला कुरकुरीत वडा आहे। या लाखोरीच्या डाळीचे वडे विदर्भामध्ये विशेषतः चंद्रपूर साईडला सण समारंभामध्ये आणि पितृपक्षामध्ये हमखास केले जातात। आज तेच लाखोरीच्या डाळीचे कुरकुरीत वडे कसे करायचे ते आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर वडे करण्यासाठी इथे मी 1 वाटी लाखोरीची डाळ घेतलेली आहे। आता ही लाखोरीची डाळ मुंबई पुणे साईडला मिळते की नाही काय माहिती, पण जर नसेल मिळत तर याऐवजी तुम्ही कुठलीही दुसरी डाळ घेऊ शकता। आता ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 3-4 तास भिजायला ठेवायची। रात्रभर भिजायला ठेवली तरी सुद्धा चालेल। इथे बघा, ही लाखोरीची डाळ मी 3-4 तास मस्त भिजवून त्यामधलं सर्व पाणी निथळवून डाळीला अर्धा तास कॉटनच्या कपड्यावर थोडंसं सुकवून घेतलेलं होतं, जेणेकरून त्यामधलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जावं। हे बघा, असं डाळीमध्ये पाणी जे आहे ते अजिबातच नसावं। आता ही लाखोरीची डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। ही लाखोरीची डाळ जी आहे ती मी 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेली होती आणि पोहे खायच्या चमचानी 2-3 चमचे डाळ जी आहे ती वेगळी ठेवलेली होती। मिक्सरला लाखोरीची डाळ बारीक करून घेत असतानाच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। 4-5 हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहे, म्हणजे मिरची जी आहे ती लवकर बारीक होईल। 10-12 लसूण पाकळ्या टाकायच्या आहे। आता याला मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। अजिबात खूप बारीक करायचं नाही। डाळ बारीक करून घेताना मिक्सर जे आहे ते चालू बंद असं करायचं, म्हणजे डाळ बरोबर जाडसर बारीक होईल। हे बघा, इथे मी लाखोरीची डाळ अशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्ये बाजूला ठेवलेली लाखोरीची जी डाळ आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे आहे। पांढऱ्या तिळामुळे लाखोरीच्या वड्याला चव मस्तच येईल। 4-5 कढीपत्त्याची पाने अशी तोडून टाकायची आहे। भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। कुठे कुठे तर या वड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा टाकला जातो। तुम्ही जर हे लाखोरीचे वडे पहिल्यांदाच करत असाल तर बाइंडिंगसाठी यामध्ये चमचाभर बेसन पीठ टाकलं तरीही चालेल। इथे बघा, वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता वडे थापायला घेऊया। वाटी किंवा प्लेटमध्ये असं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी असं तळ हाताला लावून घ्यायचं, म्हणजे वडा जो आहे तो हाताला चिकटून पडणार नाही। तयार मिश्रणाचा छोटा गोळा करून घ्यायचा आणि हाताला वरनं सुद्धा पाणी लावून असा पातळ वडा हातावर थापून घ्यायचा आहे। वडा व्यवस्थित तळला जावा म्हणून वड्याला असं मधोमध टूथपिक किंवा माचीसच्या काडीने असं होल करून घ्यायचं आहे। हे बघा, वडा तयार आहे। आता इकडे वड्याचं मिश्रण तयार करून घेतानाच इथं मी बाजूला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला एक एक करून तेलामध्ये बसेल इतके वडे सोडायचे आहेत। एका साईडनी वडे हलकेसे लालसर रंगावर तळले गेले की वडे पलटी करायचे आहे। असंच अलटी पलटी करून लो टू मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे। इथे बघा, वडे मस्त कुरकुरीत तळले गेले आहे। बघा, वड्याला असा मस्त ब्राउनिश रंग आला पाहिजे, म्हणजे वडे मस्त कुरकुरीत तयार होतात। आता हे वडे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि असेच सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। इथे बघा, मी एकसारख्या रंगावर सर्व लाखोरीच्या डाळीचे वडे तळून घेतले आहे। खमंग कुरकुरीत चंद्रपुरी लाखोरी डाळीचे वडे तयार झालेले आहे। हे वडे तुम्ही कढी, केचप, हिरवी चटणी कशासोबतही खा, मस्तच लागतात। तुम्ही सुद्धा चंद्रपुरी लाखोरी डाळीचे वडे एकदा नक्की करून बघा
रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.